चलो चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर। बहुत ही बहुत शुक्रिया दीपक पाटिल सर, बहुत बहुत शुक्रिया। हमारे सागर मांडवकर हमारे साथ जुड़ चुके हैं। स्वागत है सभी का। फिर एक बार लौट चलेंगे क्रिकेट की सदाबहार बेहद रंगीन दुनिया में सभी का हम स्वागत करते हैं। क्रिकेट से बेपनाह मोहब्बत करने वाले सभी दर्शकों का फिर एक बार इस मैदान के ऊपर दोपहर के सत्र में हम स्वागत करना चाहेंगे। पहला यहाँ पर मैच देखेंगे। पहला पारी का खेल जारी होगा। टॉस जीता दिगोरा टीम ने, जय माता दी दिगोरा टीम ने पहले फील्ड करने का फैसला कर बल्लेबाज के लिए मौका दिया श्रद्धा 11 आईसीसी पेट टीम को। 5 ओवर का मुकाबला। पहला मुकाबला जीता बीच मैदान के ऊपर टेम्पोरी टीम जो भिवंडी से बिलोंग करती है। दूसरा मुकाबला जीता जीवदानी बामन डोंगरी ने और तीसरा मुकाबला बीच मैदान पर खेला जाएगा। सभी दर्शकों का स्वर्गवासी जितेंद्र पाटिल स्मृति ट्रॉफी 2024 में सभी का स्वागत करना चाहेंगे। दोपहर का सत्र बज चुके हैं यहाँ पर 2:28 और दर्शक हमसे जुड़ चुके हैं। हम आपका भी स्वागत करना चाहेंगे। हमारे साथ कमेंट्री बॉक्स में मराठी कमेटी बोले हमारे दीपक पाटिल सर जुड़ चुके हैं, स्वागत है आपका भी। और सागर मांडवकर मैन फ्रॉम नेरे हमसे जुड़ चुके हैं। अंपायर का किरदार निभाएंगे मिस्टर सैंडी पालकर सर और मिस्टर सत्यवान काकड़े सर, आपका भी स्वागत है। हमारे साथ स्कोरिंग की भूमिका अदा करेंगे हमारे चंद्रकांत पालकर। उनसे अनुरोध है आइए जुड़ जाइए क्योंकि मुकाबले का हम आगाज कर रहे हैं। आरसीसी पीट आपका 12वें खिलाड़ी भेजना है आपको कमेंट बॉक्स में ताकि आपके नाम सब अनाउंस किया जाए। आरसीसी पेट टीम 12वें प्रतिनिधि भेजना है आपको जल्द से जल्द प्लीज। ओलंपिक जोड़ी मैदान पर प्रस्थान की जा चुके हैं और 5 ओवर का मुकाबला। दोपहर का सत्र है, काफी तेज हवा बहती हुई और जो माहौल काफी अलग है। निवृत्ति पार्टी गेंदबाजी में तैनात है। पीवन के पहले ओवर में गेंदबाज के लिए तैयार। 5 ओवर का ये मुकाबला 2 ओवर पावर प्ले में किए जाएंगे और गेंदबाज के लिए स्टार्टिंग में बल्लेबाज हैं आरसीसी पेट टीम के बंटी जोशी और उनका साथी बन गए सोहेल से कैसे नामी बल्लेबाज श्रद्धा 11 आरसीसी पेट टीम के बल्लेबाज मैदान पर पहुंच चुके। गेंदबाज के लिए तैयार है जय माता दी दिगोड़ा टीम के ओर से निवृत्ति पार्टी बिल्कुल तैयार है पीवन के पहले ओवर में। अंपायर का इशारा होता हुआ हरी झंडी दिखाते हुए कि मुकाबले को आगाज किया जा रहा है। सोहेल यहाँ पर बंटी जोशी सेकंड पर, सोहेल उनका साथी बन गए 9 सेकंड पर। निवृत्ति पार्टी गेंदबाज के लिए तैयार। गली में खिलाड़ी मौजूद। शॉर्ट पॉइंट शॉर्ट कवर आप देख पा रहे हैं। लॉन्ग ऑफ के ऊपर एक खिलाड़ी यानी कि ऑफ साइड में 4 ऑन साइड में 5 भी रचना करती हुई पहला ओवर प्रगति पर। और ड्राइव के स्वीप किया गेंद को खिलाड़ी मौजूद है। 1 रन जरूर मिलेगा लॉन्ग ऑन पर जब तक गेंद को उठाया जाए। समीकरण बनेगा 1 रन का इजाफा होता हुआ। एक गेंद 1 रन के साथ बड़ी आसानी के साथ खाते की अपने इनिंग की शुरुआत की, पारी की शुरुआत की। यहाँ पर अब मौका मिलेगा सोहेल शेख को। निवृत्ति पाटिल अच्छे नामी गेंदबाज है। पीवन में अक्सर इस गेंदबाज को हमने गेंदबाजी करते देखा और वही गेंदबाज इस वक्त मुकाम पर लाकर खड़ा कर दिया पीवन में। इस बीच ये गेंद आपकी बार स्किट विथ गेंद को ऑन साइड में खेलने की चाहत रखी थी। पॉइंट के ऊपर गेंद जाती हुई 1 रन जरूर मिलेगा, 1 रन जरूर मिलेगा वहां। टीम का स्कोर यहाँ पर दोनों बल्लेबाज छोर बदलते हुए दोनों बल्लेबाज ने आगाज यहाँ पर ऑन साइड में यहाँ पर सिंगल निकाल कर किया और दोनों बल्लेबाज आपस में बातचीत करते हुए अपने संवाद को आगे बढ़ाते हुए पारी को आगे बढ़ाने की कोशिश में चर्चा करते हुए टीम का स्कोर 2 रन बिना किसी विकेट के नुकसान के। फुल टॉस गेंद ललचा खिलाड़ी को क्रिश कोहली गेंद के नीचे आसान सा कैच। पहला विकेट मैदान से बाहर। लौटना होगा पर बल्लेबाज को बंटी जोशी के पारी का खात्मा। बड़ा विकेट मैदान के ऊपर। बंटी जोशी को ललचा था मैदान के ऊपर। फुल टॉस गेंद पे की और फुल टॉस गेंद पर प्रहारी बल्लेबाज करने का प्रयास किया। कोहली गेंद के नीचे आसान के साथ आते हुए और पहले विकेट का नुकसान होता हुआ। हालांकि बंटी ने 2 गेंदों का इस्तेमाल किया अपने टीम के लिए लेकिन 1 ही रन बनाया पर 24 लाइव इवेंट्स के जरिए संदेश पारी उनकी पूरी टीम। हालांकि 40+ टूर्नामेंट भी चल रही है खरगर के मैदान पर। रायगढ़ क्रिकेट एसोसिएशन मान्यता प्राप्त और वहां पर भी 24 लाइव इवेंट्स काम करे और यहाँ पर भी हमारे साथ क्रिश कोहली का शानदार या आसान सा कैच लपकते हुए नमित पगड़े ने बल्लेबाज मैदान के ऊपर प्रस्थान करते हुए 19 नंबर की यहाँ पर जर्सी पहनते हुए बंटी जोशी से काफी उम्मीद थी मैदान के ऊपर। आरसीसी पेट टीम के हमारे नामी खिलाड़ी और कप्तान हमारे पूर्व गणेश जोशी इस मुकाबले को देख रहे थे। स्वागत है आपका। जिनको आरसीसी पेट से जुड़ा जाता है जो नाम अक्सर सदियों से ये नाम जुड़ता है। स्वागत है गणेश जोशी आपका। टीम का स्कोर यहाँ पर बनता हुआ 2 रन।
नमित पकड़े इन 8 नंबर 3 पर आते हुए तीसरे नंबर के पायदान के ऊपर खड़ा कर दिया बल्लेबाज नमित यहां पकड़े को। इस बीच ये गेंद रिवर्स के स्विच आउट खेला पर कोई मौका नहीं है, गेंद निकलती हुई बिल्कुल टर्नमैन रीजन की तरफ तेजी से। राजा कोहली ने यहां पर अच्छा बैकअप दिया। राजा कोहली हालांकि अच्छे बल्लेबाज हैं, हालांकि राजा अक्सर गेंदबाज के बाजा बजाते हैं, वही राजा कोहली गेंद के नीचे कई मरतबा उनकी बड़ी बड़ी पारी देखिए कितनी लंबी यहाँ पर दौड़ लगे। तकरीबन उन्होंने 22 तेज कदमों का फासला तय किया और पॉइंट शॉट थर्डमैन से डीप थर्डमैन तक गए। 1 रन को बचा अपने टीम के लिए। अब मौका मिलेगा सोहेल को बल्लेबाजी का। टीम का स्कोर रंचित बताते हुए टीम का स्कोर बचता हुआ 5 रन। इस प्रतियोगिता के आयोजक काफी कम उम्र में उच्च उड़ान भरने वाले हमारे रंचित पाटिल हमारे साथ है, स्वागत है आपका भी। वो अच्छी गेंद, कोई मौका नहीं यहाँ पर बल्लेबाज के पास। जड़ में रखा इस बार गेंद को, आंसर में कहने की चाहत रखी थी बल्लेबाज ने, लेकिन कोई मौका नहीं मिला बल्लेबाज को। नतीजा आपके सामने, डॉट गेंद की समाप्ति हुई। डॉट गेंद के ऊपर कोई नंबर नहीं हुई। अच्छी वापसी यहाँ पर गेंदबाज करते हुए जयेंद्र की यह अगली गेंद और ये अंतिम गेंद ब्लॉक हॉल में फेंकी बैट एंड पैड से। यहाँ पर राजा कोहली गेंद को बैकअप देते हुए एक रन जरूर मिलेगा। शॉट स्क्वायर ऑफ द विकेट गेंद को फील्ड किया यहाँ पर, और जब तक गेंद को मौका मिले ओवर का हुआ समापन। टीम का स्कोर यहाँ पर ओवर काफी बढ़िया रहा है। इस ओवर में एक भी छक्का एक भी चौका नहीं नजर आया, हालांकि एक विकेट जरूर चटकाया उन्होंने। फुल टॉस के ऊपर बंटी जोशी के पारी का खात्मा किया। ओवर का समापन। टीम का स्कोर यहाँ पर टॉस हारने के बाद पहले श्रद्धा 11 एसोसिएट टीम बल्लेबाज करती है और टीम का स्कोर पहुंचता हुआ 6 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। इस मुकाबले की चर्चा काफी गर्म है, हालांकि पिछले मुकाबले की चर्चा काफी गर्म थी, लेकिन बड़ी आसानी के साथ जीजी स्पोर्ट वाकलन टीम को शिकस्त दी। यहाँ पर जीवदानी बामन डोंगरी टीम ने क्या खेल रहा था तकदीर का, तकदीर यानी कि किस्मत यानी कि मुकद्दर क्या खेल रहा तकदीर का, और इसके बलबूते पर उस मुकाबले में जीत मुकम्मल की। नूर की शुरुआत, गेंदबाजी में तब्दीली, काफी शानदार माहौल यहाँ पर आज। हालांकि पंछी हवा में लहराते हुए निवृत्ति शेल के यहाँ पर आ चुके हैं, स्वागत है आपका इस प्रतियोगिता में। नूर की शुरुआत, गेंदबाजी में तब्दीली, गेंदबाज आते हुए अभिजीत ठाकुर परिवार इस टीम में हम अक्सर ज्यादा देखते हैं। और स्टार्ट पर सोहेल, उनका साथ निभाए नमित पकड़े। तीसरे नंबर के पायदान पर आए हुए। टीम का स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान के पटकी हुई गेंद थी, पीछा के गेंद का यहाँ पर रूबी कट दिखाती हुए 1 बाउंस सीमा पार। पहला चौका सोहेल के बल्ले से निकलता हुआ। हाफ ट्रैकर गेंद थी, बल्ले का फेस खोला, आप मुंह खोला, पर बैकफुट पर जाए गए। यहाँ पर देखा कि P2 का दूसरा ओवर चल रहा है। शॉट में खिलाड़ी डिप के ओवर के इधर मौजूद है, ऊपर कोई भी खिलाड़ी नहीं था, उसका फायदा उठा पर और गेंद सीमा पर मिलती हुई 4 रन के लिए टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। अब 4 रन के साथ टीम का स्कोर 2 डिजिट में आता हुआ 10 पर पहुंचता हुआ। पहले ओवर में रन नहीं बरसे यहाँ पर, पहले ओवर में 6 गेंदें फेंकी गई और 6 गेंदे में 6 रन मिले। एक सफलता अर्जित के बंटी जोशी के नाम से। तो दूसरी ओवर का आगाज हुआ पहले गेंद के ऊपर प्रहारी बल्लेबाज की शुरुआत की सोहेल ने। इस बीच ऑन साइड में व्हाट अ शॉट, ख्याल लाजवाब स्लॉक स्लिप था। फाइनली रीजन को क्लियर करते हुए एक और तकनीकी तौर पर बहुत ही बढ़िया शॉट, नजाकत वाला शॉट था, बेदी खूबसूरत अंदाज में खेला हुआ स्वीट स्लॉक स्लिप था और गेंद सीमा पार 4 रन के लिए। टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ। यहाँ पर जैसे पहले ओवर का समापन हुआ, पहले ओवर में रन नहीं बरसे, दोनों बल्लेबाज के बीच में चर्चा हुई और चर्चा में यहाँ पर यह हुआ कि यहाँ पर रनों की संख्या बढ़ानी चाहिए और वही चर्चा हुई। बहुत ही शानदार बल्लेबाजी। पहला गेंद को रूबी कट किया, गेंद को पॉइंट के ऊपर से ढकेल दिया, दूसरे गेंद को स्लॉक स्लिप फाइनल के रीजन में। अब क्या तीसरे गेंद में 3 चौके लगा पाएंगे सोहेल शेख। इस बीच ये टीम का स्कोर बढ़ता हुआ। ड्राइव किया डाउन द ग्राउंड, खिलाड़ी वहां पर मौजूद। स्वरूप कोहली मिड ऑफ पर थे, बहुत ही अच्छी फील्डिंग का मुजाहरा करते हुए। नतीजा आपके सामने, डॉट की समाप्ति हुई। 2 चौके लगाने के बाद शानदार वापसी, गेंदबाज की जड़ में गेंदबाज करने का प्रयास करते हुए और इसमें काफी हद तक उनको यहाँ पर कामयाबी मिलती हुई। कट कर दिया गेंद को, इस बार स्क्वायर कट, कोई मौका नहीं है। जय मातृका पर बीट किया गेंद ने, उनके बगल से निकलती गेंद, उनको हाल किया गेंद ने और गेंद निकल चुकी छन छन करके सीधा 4 रन। सोहेल यहाँ पर बल्लेबाजी करते हुए यहाँ पर जैसे बंटी जोशी का पार कांत हुआ 1 के ऊपर। अब पहले ओवर में 6 रन बनने के बाद इस ओवर में मिले 3 चौके, यानी कि रनों की रफ्तार अब तेजी से बढ़ती हुई। रन बनना अब शुरू हो चुका है। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, फुल स्कोर में इजाफा और टीम का स्कोर यहाँ पर पहुंचता हुआ 18 बिना 1 विकेट के नुकसान के ऊपर। टॉस आने के बाद श्रद्धा 11 एसोसिएट टीम पहले बल्लेबाज करती हुई और उनकी रफ्तार बढ़ती हुई। आपकी बार एक और बढ़िया हुक यहाँ पर बनाते हुए गेंद जा रही है, कपल ऑफ द बाउंसेस, सीमा पार एक और शानदार चौका, लाजवाब बल्लेबाजी। यहाँ पर 4 चौके लगाए शोएब ने, बहुत ही शानदार बल्लेबाजी शोएब शेख की।
पहला चौका रूबी कट के जरिए एक पॉइंट के ऊपर से, दूसरा चौका स्वीप स्लॉक किया था उन्होंने, स्टेट टीम का स्कोर 22। यस, दूसरा चौका लगा उन्होंने स्वीप स्लॉक स्वीप के जरिए, तीसरा चौका लगाया था, आपने देखा कि जिस प्रकार से ड्राइव किया था, और चौथा चौका लगाया पर अलग इंप्रोवाइजेशन स्ट्रोक लगाकर 4 चौके लगाया पर, और टीम का स्कोर पहुंचता हुआ 22 रन। पहले ओवर में 6 रन, इस ओवर के अंतिम गेंद यानी कि पावर प्ले के अंतिम गेंद। ओ अच्छी गेंदबाजी, ओवर का वहां समापन। इस ओवर में 4 चौके लगे, 2 डॉट गेंद के लिए सोहेल ने पूरे ओवर का विवरण सोहेल ने के यहाँ पर ओवर का वहां समापन। टीम का स्कोर पहले ओवर में 6 रन, इस ओवर में कुल मिलाकर मिले 18 रन, और टीम का स्कोर बनता हुआ 22 रन। 16 रन इस ओवर से मिलते हुए, माफ कीजिए 22 रन टीम का स्कोर। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। अपने पिताजी को यादों को ताज़ा करने का प्रयास स्वर्गवासी जितेंद्र पाटिल स्मृति ट्रॉफी 2024 का शानदार सफर हमारे रंजीत पाटिल का यहाँ पर बहुत ही शानदार सफर। काफी कम उम्र में उन्होंने पिताजी ने उनका हाथ छोड़ दिया, उनके सर से छाया निकल गया, लेकिन उन्होंने कभी पीछे मुड़कर नहीं देखा। अपने पिताजी को यादों को ताज़ा करने का उनका प्रयास लगातार बरकरार है इसी मैदान के ऊपर। हालांकि बारिश में भी उनके नाम से ट्रॉफी खेली जाती है, ये भी रंजीत पाटिल का यहाँ पर बहुत बड़ा योगदान है। और का समापन, टीम का स्कोर यहाँ पर 22 मिलता हुआ, टीम का स्कोर 1 विकेट के नुकसान के बाद सोहेल खेलते हुए 4 चौके की मदद से लंबी स्कोरिंग की यहाँ पर सोहेल ने, जबकि नमित पगड़े ने बनाया 3 रन, सोहेल ने बनाया पर 4 चौके की मदद से अपनी टीम के लिए 17 रन। बंटी जोशी ने दिया 1 रन का योगदान। टीम का स्कोर है 22 रन 2 ओवर के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर। ओवर की शुरुआत गेंदबाजी में तब्दीली होती हुई, गेंदबाजी में आते हुए निवृत्ति ठाकुर। पहला ओवर क्लीन बोल, पहले निवृत्ति पाटिल ने पहला ओवर किया था, काफी बढ़िया रहा था नमित पगड़े के पारी का अंत हुआ, पर नमित पगड़े ने पहले ओवर में 6 रन दिए थे। यही कारण था कि कप्तान ने उनका कोटा समापन करने का प्रयास किया। अच्छी यहां पर रणनीति बनाते हुए, कप्तान एक अच्छी साजिश बनाते हुए निवृत्ति पाटिल के ऊपर फिर एक बार भरोसे था। निवृत्ति पाटिल इस बार इस भरोसे को फिर एक बार उजागर किया, और बल्लेबाज नमित पगड़े के पारी का खात्मा होता हुआ। नए बल्लेबाज मैदान पर आते हुए अविनाश वास्कर आते हुए स्वयं एक तरफ बल्लेबाज करते हुए, दूसरी तरफ विकेटों का सिलसिला जारी होता हुआ। बंटी जोशी ने दिया 1 रन का योगदान, नमित पगड़े ने दिया 3 रन का योगदान, दोनों बल्लेबाजों ने 4 रनों का योगदान दिया। तो सोहेल ने 17 रन अपनी टीम के लिए बनाए, और टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ। आने वाले कुछ दिन में आरसीसी ट्रॉफी पेट के मैदान के ऊपर एक और बड़ा मेला लगेगा। गणेश जी जोशी और पेट टीम की ओर से बड़ा मेला उस मैदान पर देखने को मिलेगा। बढ़िया शॉट, लॉन्ग ऑफ के ऊपर से खेल दिया गेंद को सीमा पार, सीधा 6 रन। हमारे पेट गांव के संतोष पाटिल सर बेहतरीन कमेंटेटर इस मुकाबले को देख सर आपका भी हम स्वागत करते हैं। टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ, फर्स्ट कर में इजाफा, जाती बल्ले का मुंह खोला पर, और गेंद सीमा पर 6 रन के लिए। बहुत ही बढ़िया शॉट, ताकत नजाकती शॉट में, और पहला छक्का यहां पर आता हुआ 17 का। टीम का स्कोर लगातार आगे बढ़ता 28 पर। दूरी यहां बरकरार रखी, अच्छी वापसी अपन निवृत्ति की वाइड यॉर्कर का इस्तेमाल करते हुए, गेंद में गति के साथ साथ सटिक लाइन का भी इस्तेमाल करते हुए, और यही कार्य के बल्लेबाज को यहाँ पर चकमा दिया। गेंदबाज वही अच्छे होते हैं जो वापसी की क्षमता 100% रखते हैं, और वही अपने दमखम के ऊपर अच्छी वापसी की यहाँ पर निवृत्ति पाटिल ने जाने दिया। गेंद को वेल लेफ्ट कहा जा सकता है, लेकिन बल्लेबाज को फिर एक बार चकमा दिया। क्या नजाकत है, क्या ताकत है, और क्या लेंथ और लाइन को बरकरार कर रहे हैं। वाकई तारीफ काबिल गेंदबाजी निवृत्ति पाटिल की ओर से। एक छक्का जरूर लगा मैदान के ऊपर, लेकिन उस छक्के के बाद क्या शानदार वापसी की निवृत्ति पाटिल की टीम का। रुका हुआ स्कोर 28 के ऊपर। एक और शानदार गेंदबाजी, लगातार 3 गेंदें डॉट खेली यहाँ पर। एक छक्का लगाने के बाद क्या कुछ फायदा हुआ? जी हाँ, बिल्कुल फायदा नहीं हुआ। अगर एक छक्का लगाने के बाद आप 3 गेंदें डॉट खेलते हैं तो इसका कोई फायदा नहीं होता है, और यहाँ पर 3 गेंदें लगातार डॉट खेले, और इस ओवर की अंतिम गेंद निवृत्ति पाटिल की सोहेल शेख ने दूसरा ओवर पूरा अकेले ने खेला था। अब उनको नहीं मौका मिला इस ओवर में, पूरा ओवर उनको 9 स्ट्राइक पर खड़ा रहना पड़ा। इस बीच अंतिम गेंद इस ओवर की, बढ़िया शॉट ऑन द राइज, और गेंद सीमा पार, सीधा 6 रन। और इस 6 रन के साथ फिर एक बार जो 3 गेंदें डॉट खेली थी वो वसूल किए मैदान के ऊपर, और ओवर का बाद समापन। टीम का स्कोर बनता हुआ 34 रन 3 ओवर के समाप्ति के पश्चात। जलपान का समय हो चुका है यहाँ पर। अगला मुकाबला खेला जाएगा भूमिलन मांडा बनाम मंगल मूर्ति कालुंद्र टीम। बड़ा मुकाबला इस मैदान पर खेला जाएगा।
जलपान के बाद फिर एक बार सबका स्वागत है। चलेंगे मैदान के ऊपर नए गेंदबाज आते हुए आयुष कोहली। तीनों का खेल समाप्त हुआ। टीम का स्कोर है 34। पहले ओवर में मिले 6 रन, दूसरे ओवर में मिले कुल मिलाकर 16 रन, तीसरे ओवर में काफी 12 रन मिले यहाँ पर और टीम का स्कोर यहाँ पर कुल मिलाकर 34 है। निवृत्ति पाटिल ने 2 ओवर का कोटा समाप्त किया। उनके पहले ओवर में 6 रन, इस ओवर में 12 रन, कुल मिलाकर 18 रन दिए उन्होंने ओवर का हुआ समापन। सोहेल शेख अभी भी 17 के ऊपर खेलती हुई 2-3 चौके 4 चौके लगाने के बाद सोहेल का टीम का स्कोर है निजी 17 रन। स्विच हिट खेला खिलाड़ी वापर विनय कोहली, लेकिन 3 तिगाड़ा काम बिगाड़ा। किसी ने भी कैच के जड़ तक पहुंचने की कोशिश नहीं की। नतीजा आपके सामने मिलेंगे यहाँ पर 2 रन और दोनों के साथ टीम का स्कोर सोहेल बनते हुए 19 के ऊपर खेलते हुए और टीम का स्कोर पहुंचता हुआ 36 के ऊपर। सोहेल ने काफी अच्छी बल्लेबाज की, हालांकि छक्के नहीं लगा उन्होंने, लेकिन 4 चौके क्या लाजवाब लगा यहाँ पर। पूरी तरह से कॉपी बुक स्टाइल में यहाँ पर खेलते हुए मैदान के चारों तरफ रन बनाते हुए आयुष कोहली गेंदबाजी में आते हुए। आयुष के ऊपर दबाव बिल्कुल नहीं है क्योंकि लेकिन उनके सामने खतरे की घंटी है वही सोहेल शेख, क्योंकि सोहेल शेख आरंभिक बल्लेबाज बनकर मैदान पर गए। हालांकि लंबी पारी खेली उन्हें मैदान के ऊपर। चौथे ओवर का खेल जारी, अभी भी मैदान के ऊपर डटे रहे और अक्सर एक खिलाड़ी इस हटकर नहीं बल्कि डटकर खेलने के लिए माने जाते हैं। खोद कर निकाला गेंद को खिलाड़ी लॉन्ग ऑफ पर योगेश, अच्छी गेंद फील्डिंग का मुजाहरा किया। हालांकि गेंद ने उनको चकमा दिया था गेंद से यहाँ पर खेलते हुए, लेकिन क्या बनेंगे 3 रन। जी हाँ, बनेंगे यहाँ पर 3 रन। चौथे की कोशिश लेकिन ना इनकार कि यहाँ पर बढ़ते कदमों के पीछे खींचने पर विवश किया यहाँ पर बल्लेबाज को और टीम का स्कोर 3 से आगे बढ़ेगा। पुष्कर में इजाफा, टीम का स्कोर बनता हुआ 39 रन। 39 पर धीरे धीरे पहुंचता हुआ 5 ओवर का मुकाबला दिगोड़ा बनाम चलता हुआ मुकाबला। जय माता दी दिगोड़ा टीम ने टॉस जीतकर पहले फील्ड के और बल्लेबाज के लिए श्रद्धा एलिमना सीसीपी टीम को मौका दिया। पहले ओवर में 6 रन मिले, दूसरे ओवर में कुल मिलाकर 16 रन मिले, तीसरे ओवर में फिर एक बार 12 रन मिले और टीम का स्कोर यहाँ पर 39 पर पहुंचता हुआ चौथे ओवर का आगाज होता हुआ। 5 ओवर का मुकाबला, कितने रन बनेंगे। सामने हमारे यशवंतराव चौहान एक्सप्रेस हाईवे मुंबई पूना, हमारे बगल में ये हरियाली और काफी शानदार माहौल, हमारे बदन को छूती हुई ठंड हवा, इसी में चलता हुआ ये शानदार मुकाबला। अटैकिंग स्ट्रोक खेलने का प्रयास किया था, गेंदबाज वहां पर पहुंचे और एक ही हाथ में ये कार्बन क्या रहेगा इस आज के दौर का, इस मैच का लौटना होगा बल्लेबाज को और बल्लेबाज के पारी का खात्मा होगा, यानी कि अविनाश के पारी का खात्मा। अविनाश ने अपनी टीम के लिए 2 छक्के जरूर लगाए, 3 गेंदे डॉट के लिए और उन्होंने कुल मिलाकर अपनी टीम के लिए 13 रन का शानदार योगदान दिया। 2 छक्के लाजवाब लगाए थे उन्होंने और एक हाथ में कैच लपक के फिर एक बार अच्छे गेंदबाज होने का इशारा दिया पर गेंदबाज आयुष कोहली यहां पर अपने फॉलो थ्रू में कैच को लपकते हुए। टीम का स्कोर यहां पर लगातार बढ़ता हुआ, टीम का स्कोर पहुंचता हुआ 39। चौथा ओवर प्रगति पर क्या आरसीसी पेट टीम मैदान के ऊपर 50 रन पूरे कर पाएगी। श्रद्धा 11 आरसीसी पेट टीम कहां तक पहुंच पाएगी या सोहेल शेख को रुकाने में क्या कामयाबी मिलेगी या फिर सोहेल शेख इसी तरह से रनों की रफ्तार बढ़ाते रहेंगे। क्या वो अंतिम ओवर तक मैदान पर टिके रहेंगे। एक नहीं कई सवाल मैदान के ऊपर तूफान मचा रहे, ढूंढेंगे इनके जवाब इस मैदान के ऊपर। नए बल्लेबाज मैदान पर पहुंचते हुए शहबाज शेख, हालांकि अच्छे खिलाड़ी मैदान के ऊपर। आईसीसी ये पीट टीम है जो युवा से सजी टीम है, हालांकि खिलाड़ी युवा है, जोश है, जज्बा है, ताकत है, नजाकत है, हुनर है और उसी हुनर के साथ रातों के कातिल इस टीम को कहा जाता है। नाइट में ये टीम काफी अच्छा प्रदर्शन कर दे और साथ साथ डे में भी उनके सामने खेल रही दिगोड़ा टीम, ये भी काफी बड़ी टीम है, बड़ा नाम है क्रिकेट की दुनिया का और ये दोनों बड़े नामी टीमें मैदान पर अपना जादुई खेल बिखरते हुए। देखना हरीश कोहली की कितनी वापसी होगी, अच्छी गेंद, रफ्तार कितनी थी यहाँ पर। गेंद को बहुत ही पहले खेला बल्लेबाज ने, बल्ले का मुंह जल्दी खोला था, गेंद नीचे से निकल चुकी थी क्योंकि गेंद में रफ्तार थी। रफ्तार के साथ गेंद को निचले हिस्से में फेंकने में कामयाबी मिली थी गेंदबाज आयुष कोहली को और उनकी सफल गेंदबाजी यहाँ पर वापसी करती हुई। इस बीच आपकी बाहर ऑन द राइज खेलने की प्रयास किया था, यहाँ पर कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं है। 1 रन मिलेगा गेंद अरे मिडान के ऊपर। योगेश गेंद को बैकअप देते हुए 1 रन जरूर मिलेगा। 1 रन के साथ टीम का स्कोर आप जाकर पहुंचता हुआ 40 के ऊपर। चंद्रकांत पालकर हमें जानकारी देते हुए टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 40 के ऊपर। सोहेल शेख खेल रहे 19 के ऊपर। सोहेल शेख के ऊपर निगाह हो गया, आरंभिक बल्लेबाज बनकर मैदान पर गए थे, लेकिन क्या अब तक उन्होंने लंबी पारी खेली। जी हाँ खेली, 4 चौके उन्होंने जरूर लगाए, अभी भी मैदान के ऊपर डटकर खेल रहे मैदान के ऊपर। अंतिम गेंद इस ओवर की तारीफ काबिल गेंदबाजी आयुष कोहली की, क्योंकि पहले 2 गेंद में 5 रन जाने के बाद उन्होंने विकेट भी चटका, वापसी भी शानदार की और पिछले 3 गेंदों में 1 रन दिया उन्होंने। इस बार बढ़िया शॉट, ये पहला छक्का हो सकता है या नहीं, ये मिस टाइमिंग। क्रिश कोहली जिन्होंने बहुत ही अच्छी ओवर
बहुत ही अच्छी कप्तानी की है कई प्रतियोगिता में। वही क्रिश कोहली से उम्मीद नहीं थी कैच छोड़ने की, और कैच भी किसका छोड़ा है? सोहेल का। भुगतान तो करना होगा। और का वह समापन, जिस सोहेल ने मैदान के बाद तहलका मचा है, आतंक मचा है, उस बल्लेबाज को जीवनदान देना यह अक्लमंदी क्रिकेट नहीं कहा जा सकता। इसलिए हम अक्सर कहते हैं जब क्रिकेट खेलने आते तो हाथों में तेल और बालों में जेल कभी नहीं लगाना चाहिए। कैच फिसल गया मैदान के ऊपर और का बाद समापन 4 का खेल समाप्त हुआ और टीम का स्कोर पहुंचता हुआ 41, 2 विकेटों के नुकसान पर। टॉस हारने के बाद श्रद्धा 11 एसएससी टीम पहले बल्लेबाज करती हुई। क्रिश कोहली, देखना अब क्रिश कोहली की इम्तिहान की घड़ी होगी। जिस क्रिश कोहली ने आसानी के साथ जीवन दान दिया सोहेल शेख को, अब उनसे उनका पल्ला पड़ेगा मैदान के ऊपर, क्योंकि सोहेल शेख नामी बल्लेबाज है। हालांकि छक्का नहीं लगाया लेकिन 4 चौके अब तक लगाए, मैदान के ऊपर डटे रहे और अपने टीम का स्कोर उन्होंने आगे बढ़ाया। टीम का स्कोर आईसीसी टीम का चंद्रकांत पालकर हमें बताएंगे। 41, 2 विकेटों के नुकसान के बाद टॉस आने के बाद श्रद्धा 11 एसएससी टीम पहले बल्लेबाज करते हुए। देखना जय माता दी दिगोरा टीम के सामने कितना बड़ा लक्ष्य खड़ा कर देगी और सोहेल का छोड़ा हुआ कैच कितना भुगतान करना होगा क्रिश कोहली को, जिन्होंने स्वयं कैच छोड़ा था वही गेंदबाज के प्रयास करते हुए। रात गई बात गई, छोड़ो कल की बात है। क्रिकेट में जो होता है वो भूलने की क्षमता रखो, नई शुरुआत करना सीखो। क्रिश कोहली, क्रिश कोहली लेग से बाहर, गेंद अंपायर का इशारा वाइड का होता हुआ। अंपायर सैंडी पालकर हमें बताते हुए, मिस्टर सैंडी पालकर सर और मिस्टर सत्यवन काकड़े सर, ऐसे 2 नामी अंपायर इस वक्त अंपायर का किरदार निभाते हुए बखूबी से हमें हर गेंद की जानकारी वहां से मिलती हुई और हमारे साथ स्कोर की भूमिका अदा करते हुए अपने खूबसूरत कलम के साथ स्कोरबोर्ड को सजाते हमारे चंद्रकांत पालकर हमारे साथ जुड़ चुके हैं। कट करने का प्रयास, लेकिन इस बार गेंद टपकाने के बाद हल्का सा काटा बदलती हुई सोहेल ने बल्ले को फेस यहाँ पर मुंह खोला था, लेकिन खड़े खड़े होकर खेलने का प्रयास किया था। डॉट की समाप्ति। पहली गेंद क्रिश कोहली ने यहाँ पर वाइड फेंकी, उसके बाद उनकी वापसी की और इस समय शूलेस बांधते हुए, शूलेस को टाइट करते हुए देखना क्या क्रिश कोहली यहाँ पर कितनी वापसी कर पाएंगे। टीम का स्कोर रुका हुआ 42 विकेट गिरी यहाँ पर 2 और पेट टीम यहाँ पर टॉस आने के बाद पहले बल्लेबाज करती हुई। ये मुकाबला काफी संगीन होगा क्योंकि माहौल काफी रंगीन है और मुकाबला संगीन होने के लिए 50 के ऊपर स्कोर आना बेहद जरूरी है। ऑन साइड में ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, मिड विकेट पर केवल कोहली आसान सा कैच लपकते हुए। हालांकि जिस क्रिश कोहली ने गलती की थी उसी क्रिश कोहली ने गलती का भुगतान किया पर और अपनी ही गेंदबाजी में यहाँ पर सोहेल को रास्ता दिखाया, नापने पर विवश की अच्छी वापसी यहाँ पर गेंदबाज की और सोहेल के पारी का अंत हुआ 19 रनों की धुआंधार पारी के लिए अपनी टीम के लिए और विकेट नंबर 3 श्रद्धा 11 एसएससी टीम के लिए मिलता हुआ ये 3रा सदमा। हमारे साथ कॉमेडी बॉक्स में हमारे मराठी की मीठी आवाज लोकप्रिय समालोचक, हमारे बहुत ही बड़े समालोचक दीपक पाटिल सर हमसे जुड़ चुके हैं और सागर मांडवकर नेरे विभाग से, नेरे तहसील से बिलोंग करने वाले, उनका भी स्वागत है। टॉस के लिए बुमेलियन मांडा टीम और मंगल मूर्ति कालुंद्री टीम टॉस के लिए शीघ्र प्रस्थान करना है। इस ओवर की गेंदें कुछ बची है शेष, 4 गेंदें फेंकने के बाद अपना टॉस किया जाएगा। जो कप्तान मौजूद रहेगा वो ठीक है, जो नहीं रहेगा उसको पैनलाइज किया जाएगा, इस बात पर गौर करें। तेजस जोशी ने बल्लेबाज मैदान पर प्रस्थान करते हुए 5वें नंबर की जर्सी पहनते हुए और 6 नंबर के पायदान के ऊपर उनको यहाँ पर प्रमोट किया गया। टीम का स्कोर इतना अच्छा नहीं हुआ यहाँ पर, जिस आरसीसी पेट टीम के हम अक्सर चर्चा करते हैं जिन्हें रातों के कातिल कहा जाता है। हालांकि इतना अच्छा स्कोर नहीं खड़ा कर पाई टीम मैदान के ऊपर। शुरुआत अच्छी नहीं हुई, पहले ओवर में 6 रन मिले लेकिन दूसरे ओवर में काफी रन बरसे, 16 रन बरसे, तीसरे ओवर में 12 रन बरसे थे, लेकिन चौथा ओवर काफी अच्छा रहा था, 7 रन दिए थे आयुष कोहली ने। उसके बाद क्रिश कोहली ने भागदौड़ संभाले, उन्होंने भी पिछले 3 गेंदों में एक वाइड के अनुसार एक सफलता भी झटकाई, लेकिन रन अब तक बल्ले से नहीं बन पा रही इस ओवर में। टीम का स्कोर रुका हुआ 42 रन, 50 के ऊपर रन होना चाहिए इस मैदान के ऊपर। खुले आसमान के नीचे खुली प्रतियोगिता खेली जा रही है, खुले मैदान पर 50 की चुनौती होनी चाहिए मेरे ख्याल से इस मैदान के ऊपर। 4 गेंदों का खेल अभी भी शेष है। प्रतियोगिता का आज का पहला दिन और 3रा मुकाबला पहले दौर का हम देख पा रहे हैं बड़े टीमों के बीच में। आपकी बाहर बढ़िया शॉट, स्विंग किया गेंद को और गेंद सीमा पार, 1 बाउंस सीमा पार, 4 रन। बेहतरीन खूबसूरत बढ़िया शॉट निकलता हुआ यहाँ पर बल्लेबाज के बल्ले से निकलता हुआ, तेजस के बल्ले से निकलता पहला शानदार चौका। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन के साथ टीम का 46 पर पहुंचता हुआ। जिस स्कोर की हमने चर्चा की थी 50 के ऊपर और 50 रन आप बन सकते हैं क्योंकि 3 गेंदों का खेल अभी भी शेष है और तेजस ने आती गेंद के ऊपर यहाँ पर हल्ला मचा दिया, मैदान के ऊपर हल्ला बोल कर दिया और ये मैदान के ऊपर बिल्कुल स्ट्रोम आता हुआ, काफी बड़ा स्ट्रोम। हमें याद है हम कतार में कमेंट्री कर रहे थे, ऐसा ही स्ट्रोम आया था दीपक सर और वहां पर 2 घंटा मुकाबला रुका था।
क्योंकि कतार में जब स्टॉर्म आता है ना, क्योंकि वहां पर ज्यादा मिट्टी है और रेत है ज्यादा, तो 2-3 घंटा, कभी कभी तो 2 दिन भी ऐसे निकल जाते हैं। लेकिन सबसे बड़ा अमीर देश है कतार की बात की हमने। इस बार कट कर दिया गेंद को, खिलाड़ी पर मौजूद पॉइंट के ऊपर 1 रन जरूर मिलेगा। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा। टीम का स्कोर यहाँ पर पहुंचता हुआ 47 के ऊपर। अच्छी वापसी यहाँ पर गेंदबाज के चौका आने के बाद फिर एक बार वापसी की। पहले गेंद वाइड फेंकने के बाद भी वापसी की क्रिश ने, लेकिन तेजीश जोशी की मैं तारीफ करना चाहूंगा। 6 नंबर के पायदान पर जाते हुए उन्होंने चौके के साथ अपने पारी की शुरुआत की। अब 2 गेंदों का खेल अभी भी शेष है। कितने रन बनाएगी आरसीसी पे श्रद्धा 11 आरसीसी पे टीम? 50 या 55। और ये बढ़िया शॉट यहाँ पर पुल किया गेंद को और डिलाइटफुल ये गेंद सीमा पार 6 रन के लिए निकलती हुई। और इसी के साथ 50 रन पूरे। जिस 50 रन की हमने चर्चा की थी वो 50 का आंकड़ा छूने में कामयाब हुई है श्रद्धा 11 आरसीसी पे टीम बीच मैदान के ऊपर। और पिच गेंद क्या लाजवाब शॉट था, आंखों को भाने वाला, दिल को लुभाने वाला और आंखों से ओझल होने वाली गेंद हमारे सामने से निकल चुकी थी गेंद। और टीम का स्कोर 6 से आगे बढ़ता हुआ फुल स्कोर में इजाफा हुआ और टीम का स्कोर अब बन चुका 53 रन। अब आएगा खेल का असली मजा। जैसी गेंद यहाँ पर छक्का आया, खिलाड़ी वहां से लौट आए थे, अभिजीत ठाकुर आए थे। अभिजीत ठाकुर ने यहाँ पर यानी कि छोटिया ने कुछ तो हिदायत दी है, इस बल्लेबाज को नसीहत दी है। गेंदबाज को क्लीन बॉल, ये है वापसी मैदान के ऊपर। इस बल्लेबाज गेंदबाज ने हम अक्सर वापसी की, जब वाइड फेंका उसके बाद वापसी की, चौका लगा उसके बाद वापसी की, छक्का लगा उसके बाद भी वापसी की। टीम का स्कोर 53। सोहेल ने बनाया अपनी टीम के लिए 17 रन, तेजस ने बनाए 5 रन और शहबाज ने बनाया पर 7 रन अपनी टीम के लिए। और बंटी ने बनाया 1 रन और नमित पगड़े ने बनाया 3 रन। टीम का स्कोर है 53 रन। जीत के लिए 54 का लक्ष्य है। बीच मैदान के 5 ओवर का मुकाबला। क्या इस मुकाबले को श्रद्धा 11 आरसीसी पे टीम जीत पाएगी या फिर जय माता दी दिगोटा टीम इस मुकाबले को यहाँ पर जीत में मुकम्मल करके अगला सफर तय कर पाएगी? आइए सुनते आगे की कहानी। मराठी की मीठी बोली सुनते हमारे दीपक पाटिल सर की जुबानी। बहुत बहुत शुक्रिया। चला मांडा संघाच्या संघाने इथे पोहोचलेले आहेत मंगलमूर्ती कालुंद्रे, प्रवीण गरज प्लीज टॉससाठी पाठवा, आपण असाल तर किंवा प्रतिनिधी पाठवा, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचं आम्हाला। चला मांडा संघाच्या संघाने आलेले आहेत, धन्यवाद। चला या आपण बोलूया सागर मांडवकर यांच्याकडे टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करूया। थँक्यू सो मच। चला टॉस करणार आहोत काळुंद्रेचे संघनायक या लगेच। पहिल्या फेरीतील 4था सामना यानंतर तुमच्या भेटीला येईल। आपण पहिला सामना जिंकला टेंबिवली संघाने, दुसरा सामना पाहिला वाकलेन आणि बामणडोंगरी, तो सामना सहज जिंकला तो बामणडोंगरी संघाने। आणि आता हा तिसरा सामना पाहतोय जय माता दी दिघोडे आणि आरसीसी पेठ। आणि पुढचा सामना असेल भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरुद्ध आणखीन एक बलाढ्य संघ काळुंद्रे। तर टॉस होईल। रचित पाटील फर्स्ट राऊंड 5 षटकांचा सामना आहे। कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे। तर टॉस होईल भूमी 11 मांडा, दूरवरून हा संघ आलाय आणि इथे टॉस आपण करूया। कॉल आला कालुंद्रेकडून आणि टॉस विन भूमी 11 मांडा, टॉस आपण जिंकला। स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत। टॉस जिंकला, निर्णय का असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू। क्षेत्ररक्षणाला पहिली पसंती। समोरचा पनवेलमधील एक बलाढ्य संघ आणि आपण सुद्धा अनेक रायगडमध्ये अनेक स्पर्धा कव्हर करता, मग डे असेल नाईट असेल, अनेक ठिकाणी आपला प्रवास असतो। कशी तयारी असेल आज स्पेशली काळुंद्रे विरुद्ध खेळायचे? आमचा नाना तर नाही आज, तरी आम्ही आमचा 100% द्यायचा प्रयत्न करू। शुभेच्छा असतील आपल्याला। काळुंद्रे संघ आपल्याशी 2 हात करत टॉस जिंकलात आणि फिल्डिंग क्षेत्ररक्षण। तर काळुंद्रेचे संघनायक अगदी काही दिवसापूर्वी एक पराभव आपल्या जिवारी लागला, सामना गोलंदाजी फिल्डिंग मुळे गेला आणि आता पुन्हा ग्रुप ए मध्ये आपल्याला खेळायचे। बॅटिंग पहिल्यांदा करायचे आणि गोलंदाजीवर आपल्याला पुन्हा एकदा त्या सामन्यामध्ये वर्चस्व दाखवायचे। आज कशी तयारी? आज भूमी 11 मांडा पहिल्यांदाच आपण खेळणार आहात आणि या बलाढ्य संघाविरुद्ध खेळायचे। आम्हाला पहिल्यांदाच लागले, बघू आमचा 100% द्यायचा प्रयत्न करू। आज संघामध्ये काही चेंजेस नाही, सगळेजण आहेत।
खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला. नेक्स्ट मॅच होणार आहे. पुन्हा एकदा आम्ही सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मॅचकडे वळतो. ऐकूया आणखीन एक बिग फाईट जी मैदानावर पाहायला मिळते. जय माता दी दिघोडे आणि त्यांच्या विरुद्ध RCC पेठ. नेक्स्ट मॅच असेल. टॉस जिंकलाय भूमी 11 मांडा, जो फिल्डिंग करेल त्यांना विनंती करेन. आणि मंगलमूर्ती जो काळुंद्रे संघ इथे खेळणार आहे त्या सर्व टीम स्क्वॉडला विनंती करतो का आपण पॅव्हिलियन जवळ येऊन थांबावं. भूमी 11 मांडा आपल्याला फिल्डिंगसाठी रेडी राहायचं आणि नेक्स्ट मॅच, कारण आम्ही थोडा लेट मागे चाललो. यावेळी ऐकूया आपण दीपक पाटील सरांना पुढच्या सत्रासाठी. तर काळुंद्रे संघ आपल्याला पॅव्हिलियनकडे येऊन थांबायचं. आयोजकांकडूनही आम्ही आपल्याला सूचना देतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच सागरजी मांडवकर. थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर. तर जाऊया उत्तरार्धाकडे, ज्या ठिकाणी दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. श्रद्धा 11 RCC पेठ आणि त्यांच्या विरोधामध्ये जय माता दी दिघोडे. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना श्रद्धा 11 RCC पेठ संघानं धावा केल्या त्या 53 आणि 54 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय जय माता दी दिघोडे संघासमोर. पुढचा सामना असेल तो भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरोधामध्ये मंगलमूर्ती काळुंद्रे या दोन संघादरम्यान पहिल्या फेरीमधील चौथी लढत आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीचा पहिला सामना जिंकला होता टेंभिवली संघानं. त्यानंतर दुसरा सामना जिंकला तो बामणडोंगरी संघानं. आणि ही तिसरी लढत चालू आहे पहिल्या फेरीमधील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आयुष कोळी आणि अभिजित ठाकूर अशी सलामीची जोडी. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर RCC पेठ संघाकडून सैबाज शेख. श्रद्धा 11 पुरस्कृत हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. RCC पेठ नाईट स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कार्य नेहमीच या संघाचं आतापर्यंत पाहायला मिळालंय. नुकतीच न्हावेखाडी इथली सुद्धा नाईट टुर्नामेंट त्यांनी जिंकली. परंतु डे टुर्नामेंटमध्ये हे सुद्धा सिद्ध करावं लागेल. RCC पेठ रातो के कातील बरीचशी उपाधी दिल्या त्या संघाला नाईट चॅम्पियन, परंतु डे मध्ये सुद्धा तसाच दिमागदार खेळ आम्ही करतो हे दाखवावं लागेल. गोलंदाज तयार. सेबाचा पहिलाच बॉल, यावेळेस लॉफ्ट हिट कव्हर ड्राइव्ह. व्हाट अ शॉट, फॅन्टास्टिक स्ट्रोक आणि बॉलला पाठवले सरळ सीमा रेषा पार. 4 खडखडीत सुरुवात केली पहिल्याच बॉलवर. कमाल ड्राइव्ह दाखवलाय. 4 धावांनी खातं उघडलं जाईल. पहा जागेवरूनच काय दर्जेदार फटका, क्रिकेटच्या परिभाषेमधील एक तंत्रशुद्ध फटका तुम्हाला पाहायला मिळाला. इनफिल्डला क्लिअर करणारा, इनफिल्डच्या वरतून कव्हर ड्राइव्ह. देखणा स्ट्रोक. आयुष कोळीच्या पॅटमधून दिघोडे संघाचं खातं उघडत असताना चौकारानं. आणखीन एक, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत. वाडिश लॉंग ऑफला फटका फसलाय. अंदाज चुकला आयुष कोळीचा आणि इकडे मात्र परतीच्या प्रवासाला दुसऱ्याच बॉलवर सैबाज शेखला विकेट. फलंदाज बाद. पहिला धक्का दुसऱ्या बॉलवर 4 धावा असताना दिघोडे टीमला. स्ट्रोक चांगला होता परंतु दोनच फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक वायडिश लॉंग ऑफ, दुसरा मिड विकेट आणि बरोबर त्यातल्या एकाकडे आयुषचा हा फटका सरळ गेला. हे सुद्धा पाहावं लागतं कारण आयुष कोळी अपकमिंग यंगस्टर नाही परंतु एक चांगला भरवशाचा खेळाडू झालाय दिघोडे संघाचा आणि त्याच्यावर बऱ्याच वेळा निर्भर असो संघ. मोठं नाव होत चाललंय दिघोडे टीमकडून आयुष कोळीचं आणि अशा वेळेला त्याला सुद्धा थोडंसं पेशन्स बाळगणं सुद्धा गरजेचं आहे. वॅकंट एरिया कुठे आहेत हे शोधणं सुद्धा सलामीवीरांचं काम असतं. पहिला 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खास करून, परंतु इकडे एक सोपा झेल. टायमिंग सुद्धा चांगलं केलं होतं त्यानं फटक्यामध्ये परंतु क्षेत्र चुकीचं निवडलं हा फटका खेळण्यासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 स्वरूप कोळी. अभिजित ठाकूर दुसऱ्या बाजूला. रॉयगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. छोट्या मोठ्या सुपरस्टार दिघोडे संघाचे, जो मोठ्या नाही आहे स्क्वॉडमध्ये तो छोट्या सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग तो करतोय. चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून. सेबाचा हा बॉल स्क्वायर ऑफ द विकेट. लॉंग चेस आहे पण टी नाही पोहोचलाय. बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. स्वरूपच्या बॅटमधून आल्या आल्या तडाकेबंद फटका. षटकार.
पहिल्यांदा आयुष्य चौकारानं खातं उघडलं आणि हा षटकार आपण पाहूया 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपल्या टीव्ही स्क्रीनवर. थोडासा लेग स्टिकवर होता हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं थोडासा वळण घेणारा, सोपं होतं नवीन येणारा फलंदाजाला. जेव्हा पायावर चेंडू येतात ना तेव्हा सहजतेनं खेळणं सोपं जातं. 10 धावा धाव फलकावर. सैबाजवर टेन्शन आता मात्र पुढचं. खोलवर टप्प्याचा हा बॉल ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न. गलीमध्ये चेंडू गेला. शॉर्ट टर्नमॅनला त्या ठिकाणी चेंडूची फील्ड केली जातोय. यशपनचा इशारा करत असताना इट्स लेग बाय रन. अवांतरमध्ये वाढ होईल. एक्स्ट्राज मध्ये बढोतरी. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 11 या आकड्यावर. 11 ऑन अ बोट. आणि ऑन स्ट्राईक अभिजित ठाकूर. मोठं नाव रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधले छोट्या टोपण नावानं सुप्रसिद्ध. नुकतीच जासई येथे डे टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूनं पटकवली होती. अर्धशतकी खेळी सुद्धा यंदा पाहायला मिळाले त्याच्या बॅटमधून. चांगला चेंडू. सन्मान दिलाय. चॉप केलं शेवटच्या षडाला. कव्हरला ढकललाय. 1 रन. हे फार गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. चांगल्या चेंडू जेव्हा येतात तेव्हा त्या चेंडूला सन्मान सुद्धा देणं. कारण बऱ्याच वेळेला चांगल्या चेंडूवर सुद्धा आपण मोठे फटके खेळायला गेलो तर आपली महत्वाची विकेट आपण गमावतो. त्यामुळं संयम हा फार महत्वाचा भाग आहे क्रिकेटमध्ये. जेवढी आक्रमकता तुमच्यामध्ये पाहिजे त्याचबरोबरीनं संयमाची जोड जर असेल ना तो एक परिपक्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मॅच्युअर्ड इनिंग नेहमीच मोठे खेळाडू खेळत असतात. चांगला चेंडू होता. फुल्लर लेंथ खोदून काढलाय त्याला. पायाला अडवण्याचा प्रयत्न सोहेलचा मिडॉनला, परंतु नाही थांबू शकला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इकडे सहजतेनं 2 धावा पूर्ण होतील. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होईल. जय माता दी दिघोडे संघाची धावसंख्या. पहिलं षटक या ठिकाणी सहबाजचं समाप्त झालंय आणि 1 गडी बाद 14 धावा. 1 विकेट मात्र त्यांनी गमावले, परंतु धावा मात्र चांगल्या आल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये. आजच या स्पर्धेला सुरुवात झाली. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 भव्य दिव्य अशी स्पर्धा. येणारे 7 दिवस तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. 27 तारखेला तालुका ओपन आहे, मोठा लॉट या स्पर्धेचा. 28 तारखेला फायनल. आणि आज सुद्धा तगडे संघ ग्रामीण मधील दिग्गज संघांचा के रोज असेच संघ पाहायला मिळतील. फक्त ABCD आपण नावे देतो, परंतु BCDE या ग्रुपमध्ये सुद्धा तेवढेच कमालीचे चुरशीचे सामने. त्यामुळे क्रीडा रसिकांना हेच हवं असतं की आम्हाला एक चांगली मॅच पाहायला मिळू दे. आणि राजीव गांधी मैदानावरची मॅच पडली की नक्कीच पाहायला गेलं तर प्रेक्षकांचं मनोरंजन होतं. त्यामुळं नेहमी या मैदानावर सगळ्याच क्रीडा रसिकांच्या नजरा लागलेल्या असतात. आज सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर आज रविवार अनेक ठिकाणी सामने आहेत. डे मॅचेस सुद्धा आहेत, नाईट मॅचेस सुद्धा आहेत. त्यामुळं प्रेक्षक पाहायला गेलो तर आपण बऱ्याचशा ठिकाणी जात असतात. त्यामुळे आजकाल ग्राउंड्सवर थोडी पब्लिक कमी येते, परंतु इकडे हळूहळू संध्याकाळी नक्कीच या मैदानावर तुम्हाला जास्तीत जास्त क्रीडा रसिकांची उपस्थिती पाहायला मिळेल. समोरच्या दिशेला आडव्या पॅटनं समोर ऑन ड्राईव्ह केला. इकडे थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ डायरेक्ट हिट. अँड डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये स्वरूप कोळीला मात्र परतावा लागेल. दुसरा झटका जय माता दी दिघोडे टीमला. अभिजित ठाकूरचा कॉल. इकडे दुसरी धाव घेण्याचा मिसफील्ड जरूर झाली होती, परंतु हा थ्रो सरळ यष्टांवर. बंटी जोशी त्या ठिकाणी होता आणि काय अचूक नेम. बराच लांब राहिला स्वरूप आणि महत्वाची, कारण जर थ्रो झाला असता तर कदाचित स्वरूप पोहोचला असता. परंतु डायरेक्ट हिट जेव्हा जेव्हा होतं ना तेव्हा फार कठीण होतं आणि हे डायरेक्ट हिट सुद्धा तुम्हाला करावे लागतात, तर बऱ्याच वेळेला रनआउटच्या चान्सेस सुद्धा वाढतात. तेच घडलं इकडे. अन्यथा मिसफील्ड झाली होती. मिसफील्ड झाल्यानंतर आपण लगेच दुसरी धाव काढण्यासाठी जातो खरा, परंतु असाच एखादा चपळ क्षेत्ररक्षक येतो आणि थेट यष्टांवर त्याचा थ्रो. आणि बंटी जोशी एक महान खेळाडू आहे. टीम ओळखली जाते या खेळाडूच्या नावानं. अनेक स्पर्धांमध्ये मॅन सिरीजचा हा हकदार राहिलेला आहे. मोठं नाव आहे बंटी जोशी म्हटलं की. रनआउटच्या स्वरूपामध्ये इकडे सांघिक कामगिरीच्या जोरावर सफलता प्राप्त झाले ती RCC पेठ या टीमला. श्रद्धा 11 या नावानं हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अरबाज शेख नुकतीच न्हावे काडीची टुर्नामेंट गाजवली खरं तरी या गोलंदाजानं, कारण
3 सामन्यामध्ये पहिल्या सुरुवातीच्या 3 सामन्यांमध्ये जर मॅन ऑफ द मॅच राहिला होता आपल्या गोलंदाजीमधून नाईट टुर्नामेंटला. फुल टॉस बॅक टू द बॉलर्स. अरबाजकडे फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केलाय. कोणती धाव नाही अभिजितला. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. आरसीसी पेट टीमला हे माहिती आहे कारण आता अभिजित ठाकूरला जेवढ्या लवकर गुंडाळता येईल तेवढं मात्र त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल. कारण कमीत कमी धावा डिफेंड करण्याचा कारनामा आजपर्यंत हाच संघ करत आलाय. 35-40 धावा सुद्धा असल्या तरी हा संघ बऱ्याच वेळेला 5 ओव्हर्समध्ये डिफेंड करताना तुम्हाला दिसतो आणि त्यामुळं गोलंदाजी ताकद आहे या संघाची. कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू होता थोडासा दिशाहीन. इकडे व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड वर लागल्या त्या आतापर्यंत 16 धावा. 16 धावा करायच्या त्या 54 धावा. त्यामुळे सरासरी फार मोठी नाहीये. 11च्या सरासरीनं जायचंय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या त्यामुळं 3 धावा सरासरीपेक्षा पुढे होता परंतु या ओव्हरमध्ये अरबाज शेखनं थांबवलंय. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू यावेळेस आपण पाहिला. आउटसाइड ऑफ स्टंप फुल लेंथ होता. खोदून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केला परंतु ॲक्युरसी चांगली. अरबाज शेख म्हटला की ट्रम्प कार्ड आहे खरं तर या टीमचा आणि नेहमीच अगदी किफायतशीर गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो आणि इकडे सुद्धा तेच प्रयत्न त्याचे सुरू झालेत. पहिलं थोडंसं महागडं षटक जरूर पाहायला मिळालं ते सेबास शेखचं परंतु त्यानंतर मात्र चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी रिस्ट्रिक्ट करत असताना स्कोर अरबाजला तुम्ही पाहू शकता. थोडंसं प्रेशर आहे आता मात्र अभिजितवर कारण ज्या पद्धतीनं 2 चेंडू निर्धाव गेलेत त्यामुळे कुठेतरी दबाव. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर अभिजितला एक मॅच्युअर्ड इनिंग खेळावी लागेल कारण 2 फलंदाज बाद झालेत. कारण आयुष कोळची विकेट गेले अशा परिस्थितीमध्ये डाव त्याला सांभाळावा लागणार आहे. फुल टॉस आहे ऑन साइडला. पाहूया इकडे संधी जरूर आहे. फटका फसलाय मिड विकेटला. हो चांगला झेल त्या ठिकाणी नमित पगडेचा आणि फलंदाज बाद होईल. छोट्या पर्दीच्या प्रवासाला सगळ्यात मोठी विकेट या मॅचची. अभिजित ठाकूर मैदानाच्या बाहेर. तर सन्माननीय आमचे पाहुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेतृत्व डॅशिंग व्यक्तिमत्व सन्माननीय आमचे कुणालबाई फडके युवा उद्योजक सुद्धा आहेत. पनवेल आदी विभागाचे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांना मी विनंती करेन का आपलं अतिथी कक्षामध्ये आपण यावं. आपलं हार्दिक स्वागत आणि त्यांच्या समवेत प्रशांतजी भोईर यांचे इथे शुभ आगमन झाले. प्रशांतजी भोईर आणि कुणालबाई फडके यांना मी विनंती करेन आपण आपल्याला मी आमचे मुख्य आयोजक रचित पाटील यांच्या वतीनं स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर सामनावीराची ट्रॉफीज आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केले ते आमचे पुरस्कर्ते कुणालबाई फडके महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल आदी विभागाचे अध्यक्ष यांचे इथे शुभागमन हार्दिक स्वागत. अरबाजनं महत्वाची विकेट काढून दिले त्यामुळे आता थोडंसं टेन्शन वाढलंय. तर जय माता दी दिघोडे संघाचं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश कोळी. क्रिश आणि योगेश ही मी तर म्हणेन एक थोडी भरवशाची जोडी आहे. या जोडीला मात्र थोडंसं पार्टनरशिप करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये कारण अरबाज सारखा दिग्गज गोलंदाज समोर आहे आणि असा असताना पाहूया त्याच्या अगेन्स्ट मात्र कशा पद्धतीनं स्टान्स घेतला जाईल. धावसंख्या स्थिर आहे आतापर्यंत 16 धावा. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा येताना दिसल्यात. पहिल्या बॉलवर 1 धाव त्यानंतर एक व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये परंतु कमाल बॉलिंग. मागच्या चेंडूवर अभिजित ठाकूरची विकेट आहे. ओ इकडे हुक साठी गेला पहा. शॉर्ट फायनलला हातामधून झेल पडलाय. चांगली संधी होती इकडे मात्र फलंदाजाला बाद करण्याची आणि कदाचित ही संधी साधली असती ना तर आता मात्र प्रचंड दबावाखाली आला असता तो दिघोडे संघ. अरबाजला मात्र सफलता मिळाली असती परंतु इकडे मात्र कॅच ड्रॉप. योगेश कोळीला पहिल्या चेंडूवर जीवनदान या ठिकाणी मिळालंय. सुपर बॉलिंग पहा. विकेटच्या संधी निर्माण करतोय अरबाज शेख सध्याच्या घडीला. ओ समोरच्या दिशेला पाहूया त्या ठिकाणी बंटी प्रयत्न करतोय. प्रयत्नाला अपयश. बॉलला पाठवलंय लॉंग ऑनच्या वरतून. योगेश कोळीचा धमाका षटकार. दडपण दूर करणारा षटकार
थोडासा रिलॅक्स झोन मध्ये आले असतील, कारण 2 विकेट्स गेल्या होत्या पटापट आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र धावा येत नव्हत्या अरबाजच्या अगेन्स्ट. परंतु या 6 धावा जरूर आल्यात आणि षटकारांना टीमची टोटल 22 वर, म्हणजे जी सरासरी राखायची आहे ना 11ची ती राखले. या ओव्हरमध्ये 8च धावा आल्या. चांगलं षटक राहिलं. अरबाजचा शेवटचा बॉलचा षटकाराचा अपवाद वगळला तर संपूर्णपणे कंट्रोल केलं होतं फलंदाजांना याच्या गोलंदाजीनं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा धावफलकावर आहेत. त्यामुळे अजूनही 32 धावांची गरज आहे उर्वरित 3 ओव्हर्समध्ये. 18 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण. नेक्स्ट मॅच काळुंदरे विरुद्ध मांडा. दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं आहे. RCC पेठ संघ म्हटला की खरं तर गणेशदादा जोशी ज्यांनी घडवलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या काळामध्ये बराच स्ट्रगल या संघानं केला, परंतु त्या कठीण काळामध्ये खरं तर गेले 20-22 वर्ष मोठा मदतीचा हात. धावा झाल्या त्या 22. 18 बॉलमध्ये 32 करायच्या आहेत. 32 रिक्वायर्ड. रिमेनिंग 18. 3 ओव्हर्समध्ये 32 धावा करायच्या आहेत. तर नेहमीच त्यांचं सहकार्य मिळालं होतं. गणेशदादा जोशी असतील, त्यानंतर मग रणजित दादा घरत असतील, नाना कोळी असतील, प्रदेश वास्कर असतील, बाबू कोळी, विशाल जोशी, असे बरेच जणांनी सहकार्य केलं. त्यानंतर पुढे आपण पाहिलं तर पेठ संघ म्हटला ती PTC लाईव्ह संदीपजी वास्कर, त्याचं नेहमी सहकार्य राहिले. सामना पाहत असाल तर सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज तयार बंटी जोशी. हो, यावेळेस ड्राईव्ह केलं कव्हर्सला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. सिंगल मिळेल. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ. टोटल मूव्स टू 23 नाव. 23. क्रिश कोहलीला शेवटपर्यंत किल्ला लढवावा लागेल या मॅच मध्ये. अभिजित ठाकूरची पडलेली विकेट. सुरुवातीला आयुष कोहलीचा थोडासा बेजबाबदारपणा नडला. अन्यथा चांगले बॅटर आहेत. दिगोडे संघ म्हटला की मयूर शेठ घरत, तिकडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच. हो, यावेळेस पहा बॅट स्पीड प्रचंड होता. आउटसाइड ऑफ स्टंप पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन धावसंख्येमध्ये नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते ती 24 वर. 24. 54चं टार्गेट आहे. इकडे बरोबर 30 धावा करायच्यात. चेंडू बाकी आहेत ते 17. 30 धावा करायच्या. 17 बॉल आणि 30 धावा. 13 धावा जास्त आहेत चेंडूपेक्षा, म्हणजे 2 षटकार किंवा 3-1 चौकारानं मात्र हे अंतर कमी करता येईल 17 बॉल मध्ये. बंटीचा शॉट ऑफ लेंथ होता हा. इकडे पुलचा फटका फसलाय आणि पुन्हा नमी देतोय. कोणतीही चुकी नाहीये. फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का मात्र लागलाय. तो जय माता दी दिघोडे टीमला योगेश कोळीच्या स्वरूपामध्ये. भागीदारी होणं गरजेचं आहे. पार्टनरशिप रचणं फार गरजेचं आहे. पहा, पंटीचा हा लेंथ बॉल होता. इकडे बघासपासून आपण पाहिलं ना, सुरुवातीला वाकरण संघ किती प्रयत्न केले. केतन, किरण, जीत न षटकाराचे सगळे फटके अडले गेले. आज षटकार जात नाहीयेत आणि हे थोडंसं वातावरण बघाशी सुद्धा आपण उल्लेख केला होता, तेवढं प्रसन्न वातावरण नाहीये थोडंसं. आणि त्याचमुळे कंटाळवाणा जसा क्लायमेट आपल्याला पाहायला मिळतोय. आज 22 डिसेंबर, काल 21 डिसेंबर, सगळ्यात मोठी रात्र. 21 डिसेंबर. हळूहळू दिवस आता मात्र मोठा होत जाईल. दिवस लवकर काळोख व्हायचा. आता आजपासून दिवस हळूहळू थोडासा वाढत जाईल आणि 6:30 पावणे 7 वाजेपर्यंत सुद्धा आपण बऱ्याच वेळेला सामने चालू ठेवतो. हे हळूहळू होईल. आजपासून ते उत्तरायणाला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला अधिक वेळ मिळेल स्पर्धा कव्हर करण्यासाठी. तर बंटी जोशीला मिळाले सफलता. थोडंसं आता मात्र दबावाखाली आहे, कारण विकेट ज्या टाकल्यात ना, जास्त दावा इकडे पाहायला गेलं तर करायच्या नव्हत्याच. मी तर म्हणेन 11ची सरासरी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सर्रासपणे कंप्लीट केली जाते, परंतु आता दबावाखाली आहे तो दिघोडे संघ. पंटीचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, बराच बाहेर. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजापासून निवृत्ती पाटील आलेत, संघातील अनुभवी असे खेळाडू. गेले कित्येक वर्ष सातत्याने आपण पाहतोय भन्नाट फॉर्म गोलंदाजी मधला आज तागायत मात्र त्यांचा कायम आहे. परंतु इकडे मात्र अनुभवाचे धडे द्यावे लागतील
थोडीशी बॅटिंग करावी लागेल, कारण एकमेव सहारा समोर आहे क्रिश कोहलीच्या स्वरूपामध्ये, तो ही मॅच फिरवू शकतो. ओ डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेला. ओ पहा लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. अनुभव सर्वस्वी पणास लावून देणारा हा मात्र फटका, षटकार बाहेरून खेचलाय मी तर म्हणेन हा फटका. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न पहा, ताकद सुद्धा जनरेट करण्यात आली आणि अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका. निवृत्तीच्या बॅटमधून येणाऱ्या षटकारानं टीमची टोटलमध्ये वाढ होईल. 31-31 धाव फलकावर. पण मगासपासून आपण पाहिलं ना तर सगळेच खेळाडू चौकार आले, षटकार आले, सिंगल्स कुठेतरी घेताना कमी दिसलेत. त्यामुळं डॉट बॉलचं पर्सेंटेज आहे ना ते जास्त आहे. दिघोडे संघाच्या इनिंगमध्ये आपण नजर टाकली तर येणारा प्रत्येक फलंदाज चौकार षटकार मारण्याची ताकद तर ठेवतोयच, क्षमता आहे, परंतु त्याचबरोबरीनं संयम सुद्धा बाळगणं फार गरजेचं आहे खेळपट्टीवर. हे मात्र दिघोडे संघाचे फलंदाज विसरलेत. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिला, टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपर सोहेलच्या हातामध्ये जाणारा डॉट बॉल, निर्धाव चेंडू, चांगलं कमबॅक बंटी जोशीचं सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलकावर 31-31 धावा आहेत. 31 म्हणजेच काय तर अजूनही गरज आहे ती 23 धावांची. ओ द स्टम्प्सनं स्क्वायर ड्राईव्ह केला. इकडे मात्र चेस कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन. पॉइंटचा फिल्डर जाऊन बॉल उचलतो तोपर्यंत मात्र 2 धावा. या धावा फार महत्वाच्या ठरणार त्या मॅच मध्ये. सिंगल डबल्सने काय होतं तर प्रतिस्पर्धी टीम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर आपोआपच दबाव निर्माण होतो आणि सिंगल डबल्सने सुद्धा धावसंख्या पुढे नेता येते. मग बऱ्याच वेळेला एखादा फटका खेळतो, त्यानंतर 2-3 बॉल निर्धाव जातात, मग विकेट जाते, मग त्या चौकाराचा किंवा षटकाराचा फारसा फरक पडताना दिसत नाही. त्यामुळे ह्या सातत्यानं धावा येणं गरजेचं आहे. हो यावेळेस चेस करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि त्याच कारणास्तव व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पंचांच्या भूमिकेमध्ये सँडी पालकर आणि त्याचबरोबरीनं सत्यवान काकडे, सुनील तांडेल आहेत. 3 दिग्गज पंच या स्पर्धेमध्ये नियुक्त करण्यात आलेत. राऊंड स्टम्प्सनं ड्राईव्ह केलाय. पहा अनुभवाचा पुरेपूर फायदा मी तर म्हणेन. या महत्वाच्या धावा निवृत्ती पाटील जोडत असताना कमाल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये मूव्ह होताना दिसेल. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 36 नाव. 36 धावा धावफलकावर. यस अंपायर, शॉर्ट रन साठी चेक करायचं आहे. ओके, चला कॅमेऱ्यामध्ये क्लिअर नाही. ऑनफिल्ड अंपायर, ऑनफिल्ड डिसिजन ग्राह्य धरला जाईल. तर मागच्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात बंटी जोशीच्या. थोडंसं महागड्या ठरला बंटी. 14-8-14 36 धावा धावफलकावर आहेत. 2 ओव्हर्समध्ये इकडे बरोबर 18 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू आणि 18 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. 18 धावांसाठी सुद्धा मोठा संघर्ष करावा लागेल, कारण समोर श्रद्धा 11 RCC पेठ संघ आहे आणि तो सहजासहजी जिंकू देणाऱ्यांपैकी नाही आहे. गोलंदाजी ही नेहमीच ताकद राहिली आहे संघाची. थोडं स्पीडअप करा. आणि आजपर्यंत बऱ्याच वेळेला गोलंदाजांनी सामने जिंकवलेत RCC पेठसाठी आणि इकडे सुद्धा एक चांगलं षटक. परंतु इकडे पाहूया, सैबाज, अरबाज, बंटी यातून कोणाला परत षटक दिलं जाईल. अरबाजनं खूप चांगली ओव्हर केले, त्यामुळे 4थं षटक
हे फार महत्वाचं असेल या मॅच मधलं की 5व्या षटकासाठी अरबाज आणि बंटीचा वापर केला जाणार. 4थ्या षटकाला नवीन बॉलर कदाचित या ठिकाणी पर्याय चाच पडला गेलाय. जिशान शेख 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. हे सगळ्यात महत्वाचं षटक असेल या मॅच मधलं. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये, दोलायमान स्थितीमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 36 धावा सध्याच्या घडीला धावफलकावर. क्रिश कोई फक्त 1 धाव काढून मैदान रॉन स्ट्राईक एंडला उभा होता. निवृत्ती पाटीलनं मोर्चा सांभाळलाय. 10 धावांची उपयुक्त खेळी साकारले. 4 चेंडूंमध्ये अनुभव संपूर्णपणे पणास लावलाय आणि आता मात्र क्रिश कोहलीला सगळी सूत्र हातामध्ये घ्यावे लागतील. का हा खेळाडू असा आहे, हा खेळाडू पटकन 1-2 मोठे फटके मारून या संपूर्ण मॅचचा नक्षा बदलू शकतो. परंतु या सिच्युएशनला जिशानच्या अगेन कोणत्या प्रकारची भूमिका घ्यायची, षटकार मारायचे की जे डबल्स चालू ठेवल्या होत्या त्याच पद्धतीने पुढे जायचं, ही द्विधा मनस्थिती सध्याच्या घडीला क्रिश कोहलीची असू शकेल. परंतु जिशान एक चांगला बॉलर आहे. गोलंदाज सय्यार लेफ्ट आर्म होतं विकेट ना. पहिलाच बॉल फटका फसलाय. संधी आले. आणखीन एक मोठी विकेट. क्रिश कोहलीचं या सिच्युएशनला मैदानाच्या बाहेर येणं, थोडेसे धाबे दणाणले असतील ते जमातादी दिघोडे संघाचे. एकच जाव काढून तो येतोय तंबूच्या आश्रयाला. महत्वाची विकेट जिशान शेखच्या नावावर. कारण इन्फॉर्म आहे, चांगले फटके तो खेळू शकतो क्रिश. परंतु पहा इकडे विकेट गेले आणि त्याचमुळे आरसीसी पेठ संघ असा आहे की शेवटपर्यंत तो देणार नाहीये, संधी देणार नाहीये. जरूर थोडासा मजबूत स्थितीमध्ये दिघोडे संघ वाटत होता, परंतु विकेटच्या गमावल्यात ना, तेच टेन्शन वाढवणारी गोष्ट ठरली. आतापर्यंत निम्मा संघ गारद झालाय. 5 धक्के आणि मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच दिवसानंतर खरं तर राजा कोई जे जुने दिवस जर पाठीमागे गेलो तर अगदी कधी कधी 2 बॉलमध्ये 12, 1 चेंडूमध्ये 6 असे अनेक सामने या खेळाडूने आजपर्यंत फिरवलेत. मोठी ताकद आहे आणि एकदा बॅटवर बॉल आला का मग तो बाहेर गेलाच म्हणून समजा. इकडं आक्रमक खेळ करण्यासाठी राजा कोळी ओळखला जातो. 7व्या क्रमांकावर त्याला पाठवण्यात आलंय. संपूर्णपणे जय माता दी दिघोडे संघाची धुरा मात्र याच्या खांद्यावर असेल. व्हेरी स्टायलिश प्लेअर. पाहूया स्ट्राईक एंडला. परंतु समोर जिशान शेखला विकेट प्राप्त झालाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. आल्या आल्या तो फटका फसलाय. मोठा फटका मारण्यासाठी गेला आणि इकडे सेकंड अटेम्प्ट मध्ये फॉलो थ्रू मध्ये जिशान शेखनं टिपलाय जेल. राजा कोळी 0वर बाद. हेच घडलंय मघासपासून दिघोडे संघाच्या बाबतीमध्ये. मोठे फटके खेळण्यासाठी गेलेत, परंतु निवृत्ती पाटीलचं मी कौतुक करेन. षटकारानंतर मात्र डबल जाबा घेतल्या आणि जेव्हा जेव्हा डबल जाबा येतो त्यांना तो प्रेशर आरसीसी पेठ संघावर बरोबर आला होता. जेवढा प्रेशर एखाद्या चौकार षटकारांनी येत नाही ना, तेवढा प्रेशर प्रतिस्पर्धी टीमवर जेव्हा स्ट्राईक रोटेट होत असते ना, सिंगल डबल्स प्रत्येक चेंडू मागे चालू राहतात ना धावा, तेव्हा प्रेशर येतं. आता संपूर्णपणे मी तर म्हणेन प्रेशर जो आहे तो दिघोडे संघावर आहे. गोलंदाज जिशान ऑन हॅट्रिक नाव. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर तो असेल. मागच्या 2 बॉलमध्ये 2 सफलता त्याने प्राप्त केल्या. तर त्या बाकी चेंडू आहेत ते 10 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. 18 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 10 असं समीकरण. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावर केबल कोळी दाखल झालाय. 7 द्यावी लागेल. निवृत्ती पाटील मध्ये क्षमता आहे, ही मॅच अजूनही फिनिश तो करू शकतो. परंतु जिशान शेख ऑन हॅट्रिक नाव. इट्स अ हॅट्रिक बॉल. ओ इकडे पहा, थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये कव्हर्सला. ओ कम्युनिकेशन नव्हतं, कम्युनिकेशन नाहीये. दुसरी रन कंप्लीट. परंतु निवृत्ती असती धावत होता. इकडे पहा, रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडंसं कमी पडत होता, परंतु 3 मिळाल्या. परंतु झेल होऊ शकला असता तर इकडे विकेट हॅट्रिक झाली असती आणि संपूर्णपणे मित्रमंडळींनी या मॅचवर वर्चस्व गाजवलं असतं. ते ऑब्व्हियसली आरसीसी पेठ संघानं. परंतु या 3 धाब्यानं निवृत्ती पाटीलकडे येते स्ट्राईक आणि धावसंख्या 39 वर आहे. येणारे 9 बॉल शिल्लक आहेत आणि या 9 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. 15 required, remaining 9.
हो जिशानचा हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका सजवलाय, सरळ पाठवर दिला होता चेंडू, अगदी लेग स्टिकवर होता आणि त्याला पाठवलंय हवाई सफर करण्यासाठी. निवृत्ती पाटील लढतोय दिघोडे संघासाठी आणि षटकारानं मात्र जरूर अंतर कमी होईल. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 45 या आकड्यावर आणि आता मात्र 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 9 रिक्वायर्ड. खराब बॉलिंग मी तर म्हणेन. प्रेशर होतो, हा लेग स्टंपवर होता आणि लेग स्टंपवरचा चेंडू, पायावरचा चेंडू वळवणं फलंदाजांना नेहमीच सोपं असतं. पहा तो जर झेल टिपला असता अगोदरच्या चेंडूवर 3 धावा मिळाल्या नसत्या, 3 वाचल्या असत्या, निवृत्ती पाटील स्ट्राईकवर आलाच नसता. या जर तर या इक्वेशन्स मात्र बदलत असतात नेहमीच क्रिकेटमध्ये. चांगला बॉल, सन्मान दिलाय, बॅक टू द बॉलच घेऊन काढलाय, कोणती धाव नाहीये. जिशान थोडस अग्रेसिव्ह मोड मध्ये दिसतोय. डॉट बॉल, शेवटचे 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता. 9 रिक्वायर्ड, रिमेनिंग 7, 7 चेंडू आणि 9 धावा. ओ क्लीन बोर्ड, यॉर्क डिलिव्हरी होती, परफेक्ट यॉर्कर, मिडल स्टंप उखडलाय जिशानना. निवृत्ती पाटील मैदानाच्या बाहेर. आणखीन एक मोठा धक्का. जय माता दी दिघोडे टीम पुन्हा एकदा थोडासा अडचणीमध्ये, थोडासा टेन्शन मध्ये. मॅच काय टर्न होते, चेंडू गणिक इकडे, सामना मात्र हलताना दिसतोय आणि चेंडू गणिक इकडे पाहायला गेलं तर पारड वर खाली वर खाली वर खाली आणि तेवढाच दोन्ही संघातील समर्थकांची धाकधूक सुद्धा आता मात्र प्रचंड वाढले. पाहूया जिशानचा हा चेंडू, पहा कम्प्लेट आणि परफेक्ट यॉर्क, बुंध्यात पडलेला चेंडू. अगदी मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर सोप्या शब्दामध्ये फलंदाज निवृत्तीला निष्प्रभ करणारा चेंडू ठरलाय आणि अगदी महत्वाच्या क्षणाला मात्र आलेली विकेट. आरसीसी पेठ संघ सहजासहजी सामना सोडणाऱ्यांपैकी नाहीये. यांचे सामने बऱ्याच वेळेला जोडून पाहिलेत. अगदी 2-2, 3-3 धावा असताना सुद्धा बऱ्याच वेळेला डिफेंड केले त्या संघाने सामने. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 45 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता. 9 रिक्वायर्ड, रिमेनिंग 6. जिशाननं घेतल्या 3 विकेट, धावा दिल्या त्या 9. काय कमाल ओव्हर. आणि आता मात्र अरबाजचं षटक आहे आणि अरबाजच्या षटकामध्ये 9 धावा काढणं परत थोडंसं कठीण गोष्ट जरूर आहे. टॅलेंटर्स आहेत केवल कोळी आणि जय मात्रे, 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे फलंदाज. ह्या सामना जिंकून देणार का? 9 फार जास्त नाहीयेत, एखादी बाउंड्री आणि प्रत्येक बॉलवर सिंगल, असं साधं सोपं समीकरण आहे आणि या 2 टॅलेंटर्सना मात्र इकडे सामना जिंकवायचा आहे. मंगलमूर्ती काळुंद्रे टीम इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये त्यांची लढाई भूमी 11 मांडा या टीमच्या विरोधामध्ये आहे. तुमची मुन्नाबाई, आपलं सहर्ष स्वागत. बिग सपोर्ट असो नेहमीच काळुंद्रे टीमसाठी. 6 चेंडू आणि 9 धावा. थोडं स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच मांडा विरुद्ध काळुंद्रे. आणखीन एक हाय व्होल्टेज मुकाबला, परंतु सध्याच्या घडीचा सुरू असणारा मुकाबला काही कमी नाहीये. चित्त थरारक लढत मात्र पाहायला मिळत आहे आणि सगळ्यांचं लक्ष मात्र या मॅच कडे लागलंय. इकडे पाहूया श्रद्धा 11 आरसीसी पेठ की जय माता दी दिघोडे, कोणता संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे, परंतु सध्याच्या घडीला दिघोडेचे टॅलेंटर्स मैदानामध्ये आहेत. 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे फलंदाज. अरबाजचा फुल टॉस, बॅक टू द बॉलर्स घेऊन काढलाय. हा प्रॉपर टायमिंग नव्हतं, बॅटच्या टो एंडला चेंडू लागला असावा. इकडे सरळ अरबाजच्या हातामध्ये. आणि अरबाजचं वैशिष्ट्य आहे, बऱ्याच वेळेला तुम्ही त्याची गोलंदाजी पहा, कुठेही पहा, त्याच्या अगेन्स्ट जेव्हा शॉट खेळतात ना बॅटर, त्याच्या हातामध्ये चेंडू येतो. बऱ्याच वेळेला तो चेंडूच असे करतो की बॅक टू द बॉलर्स खेळावे लागतात. शेवटचे 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. एक मोठा स्ट्रोक आरसीसी पेठ संघाच्या विरोधामध्ये हा निर्णय लागू शकेल. हो चांगला बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप, फुल लेंथ, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू, एका पाठोपाठ एक निर्धाव चेंडू टाकत असताना आता चुकलं कुठे. आता मात्र थोडासा विचार करत असतील आघाडीचे सगळेच प्रमुख फलंदाज. गोलंदाज अरबाज तयार. आउटसाइड ऑफ स्टंप हा मात्र बाहेर होता. यस पंच तेच सांगत असताना व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन मात्र मिळाले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 46 नाव.
आता मात्र जिंकण्यासाठी शेवटचे 4 चेंडू आणि गरज आहे ती 8 धावांची. 8 रिक्वायर्ड रिमेनिंग 4. प्रत्येक चेंडू मागे 2 धावाचं समीकरण आहे. एक मोठा फटका तर खेळावाच लागणार आहे. तो कोणत्या चेंडूवर ते माहिती नाहीये, परंतु बाकीच्या चेंडूंवर सुद्धा तुम्हाला सिंगल डबल्स घ्याव्या लागतील, स्ट्राईक रोटेट करावा लागेल, तरच मात्र या मॅच मध्ये दिघोडे संघ पुढे जाऊ शकतो. या वेळचा ही चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉल. सध्याच्या घडीला दिघोडेकर हेच म्हणत असतील की आम्हाला व्हाईट बॉलच्या स्वरूपातल्या धावा सुद्धा चालतील, कारण थोडेसे तळाचे फलंदाज सध्या खेळपट्टीवर आहेत आणि टेन्शन मध्ये आहे. आणि अशा वेळेला मात्र बिना मेहनतीच्या धावा दिघोडे संघाला प्राप्त होत असताना अरबाजनं मात्र बिना मेहनत करताना त्यांना 2 धावा दिल्यात. अजूनही गरज आहे 7 धावांची. 4 चेंडूंचा खेळ बाकी. 7 रिक्वायर्ड नाव. ओ चांगला फटका यावेळेस. ड्राईव्ह तर चांगला आहे, पाहूया. ओ लॉंग ऑफला उंच उडी मारत बंटी जोशीनं टिपलाय जेल. हा प्रयत्न मात्र फुका गेला आणि इकडे मात्र आणखीन एक विकेट. सफलता प्राप्त झाले. प्रयत्न जरूर चांगला होता, परंतु हेच जर आघाडीचे फलंदाज असते, इकडे जर अभिजित असता, आयुष असता, योगेश असता, निवृत्ती, राजा, क्रिश, मोठी तगडी बॅटिंग लाईनअप इकडे असती तर नक्कीच एक वेगळा फटका पाहायला मिळाला असता. कदाचित हा चेंडू सीमा पार करू शकले असते, परंतु इकडे मात्र संधी गेले. आणखीन एक धक्का लागलाय तो जय माता दी दिघोडे संघाला. दिघोडे संघाचं चुकलंय कुठे याचा जर विचार करायचा असेल तर 30 चेंडूंचा सामना आहे आणि या 30 बॉलमध्ये आतापर्यंत 15 चेंडू निर्धाव खेळलेत. 15 चेंडू. दिघोडेकर तुमचा सामना कुठे हातामधून निष्ठत चाललाय ना. 15 चेंडू तुम्ही निर्धाव खेळलात 30 चेंडूंमधले, आणि जर 15 बॉलच निर्धाव येत असतील तर राहिलेल्या 15 बॉलमध्ये तुम्हाला 54 ठोकायचे आहेत. मग अशा वेळेला मात्र तुमचा आस्किंग रन रेट काय आहे, या सगळ्या गोष्टी. त्यामुळे सिंगल्सला किती महत्व आहे ना क्रिकेटमध्ये. आज जर या 15 बॉलवर निदान 7-8 सिंगल घेतले असता तर एव्हाना सामना संपला असता. या गोष्टी आहेत जर तर. परंतु अजूनही सामना खुला आहे. अजूनही एखादा मोठा स्ट्रोक दिघोडे संघाच्या बाजूने येऊ शकतो. बॉल पहा. अरबाजचे टप्पा पडल्यानंतर खाली राहतात. याची गोलंदाजी समजणं पलीकडचं आहे बऱ्याच वेळेला, आणि म्हणूनच अरबाज शेख म्हटला की एक हुकमाचा एक्का आपण म्हणतो ना, हुकमाचा पत्ता, असा अरबाज शेख आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि आतापर्यंत 47 धावा झाल्यात 2 चेंडूंमध्ये. आता मात्र करायच्या त्या 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेस. निदान या बॉलवर सिंगल घ्यावीच लागेल. काय माहिती शेवटच्या बॉलवर 1 चेंडू 6 असतील तर एखादा मोठा स्ट्रोक येऊ सुद्धा शकतो, परंतु 1 रन महत्वाची आहे. क्लीन बोल्ड. दांडी गोल. अरबाज वेगळा सेलिब्रेशन करत असताना सामना संपूर्णपणे फिरवलाय. आरसीसी पेठ संघ थोडासा मागच्या षटकामध्ये अडचणीमध्ये जरूर होता, परंतु जीशानच्या 3 विकेट्स आणि अरबाजनं केलेला भन्नाट स्पेल आणि या जीवावर आता मात्र संपूर्णपणे या मॅच मध्ये हुकमत गाजवत असताना श्रद्धा 11 आरसीसी पेठ संघ विजयाच्या उंबरठ्यावर. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना सुरुवातीला सोपा वाटणारा सामना जय माता दी दिघोडे संघासाठी. जोपर्यंत निवृत्ती पाटील मैदानामध्ये होता तोपर्यंत सारं काही शक्य होतं, परंतु जसा निवृत्तीचा त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि त्यानंतर मात्र एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकलेला नाहीये. जय मात्र ही शेवटची जोडी असेल. यस, लास्ट विकेट ऑन ग्राउंड. 1 चेंडू आणि गरज आहे ती 7 धावांची. कंपल्सरी चेसिंग. अरबाजच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल ते दिघोडे संघाला. 47 वर थांबवलाय स्कोर. थोडासा फाईन स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि हा सामना मात्र जिंकलाय तो श्रद्धा 11 आरसीसी पेठ संघ. सुपर बॉलिंग पुन्हा एकदा याच गोलंदाजीनं जिंकून दिलंय आणि या धावसंख्येचा उत्तमरित्या बचाव केलाय तो श्रद्धा 11 आरसीसी पेठ. वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम आरसीसी पेठ. सोहेल बंटी अभिनंदन आणि हार्ड लक जय माता दी दिघोडे. हार्ड लक अभिजित. सहज सोपा वाटणारा धावांचा चेस मात्र कठीण केला. क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात. तर नेक्स्ट मॅच काळुंद्रे विरुद्ध मांडा. कल्याण टिटवाळा परिसरामधील संघ तुम्हाला पाहायला मिळेल. भूमी 11 मांडा. जगन्नाना यांचा संघ. आज जगन्नाना आलेले नाहीयेत.
नेहमीच संघाला बिग सपोर्ट, कुठेही सामना असला तरी त्यांचं सहकार्य नेहमीच पाहायला मिळतं. त्यांच्या विना संघ मैदानामध्ये असेल तर काळुंद्रे संघ करेल बॅटिंग. फ्रायगेटचं रॉस टेलर, प्रवीण खरत आणि कंपनी सज्ज असेल. जाऊया मॅन ऑफ द मॅच साठी सामनावीर हा पुरस्कार. आणि सामनावीर हा पुरस्कार मात्र जाईल ज्यानं 2 ओव्हर्स मध्ये फक्त 10 धावा देताना तब्बल 3 फलंदाज बाद केले. तो अरबाज शेख ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्कारानं अरबाजला आपण करूया सन्मानित. जिशाननं सुद्धा खूप चांगली बॉलिंग केली, निर्णायक षटक त्यानं सुद्धा टाकलं, परंतु अरबाजची 2ही षटकं मात्र कमालीची पडली. चला मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी सागरजी मांडवकर यांच्याकडे. तर अरबाजला देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजीच्या